हेलो
विठ्ठल उजळले भाग्य आता हा बस राहू दादा धन्यवाद असंच ठेवा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठव संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला तुका मनी होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा प्रथम सुसरे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास दुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते स्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरतिमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम थया बाधे क्रोधकाम उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला जसे बसले तसे शांत बसा जसे तसेच बसा मस्त वाटेल काही अडचण बरं का पाठीमागची मंडळी सर्व का साथ दिली नाही असंच असतं ही देवाची शाळा असते काहीतरी त्याच्याच हातात आहे सगळं शांत एकदम असं बसा काय प्रॉब्लेम नाही प्रस्तुत प्राप्तस्थळी गायलेला निवडलेला अभंग वैराग्याची मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू सर्वांचे लडके सर्वांचे परिचित असणारी श्रीमंत श्री संतप्रत प्रकरणातील अभंग आज आपण 2 दिवसीय कीर्तन महोत्सव करता या ठिकाणी आपण निवडलेला आहे।
सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर एक कर्तव्य म्हणून थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचा असतो. आवाज येतोय ना माझा? हा येतोय ना? पाठीमागा आवाज येतोय ना? हा ठीक आहे ठीक आहे. या ठिकाणी श्रीनाथ मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ मंडळी सोनकिरे आपण सर्व मंडळी गेले 50 वर्ष या ठिकाणी होत आहेत. आनंदाने उत्साहाने उपस्थित करत असता, त्याचं आयोजन करत असता, नियोजन खरोखर ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. हरिभक्तपर्यंत तुषार महाराज आहेत, महेश महाराज आहेत, आमचे महाराज आहेत, त्यांना माहिती आहे. सर्व फिरणारी मंडळी आहेत. खरोखर आपण एवढी भाग्यवान मंडळी आहात. खरोखर खूप भाग्यवान मंडळी आहात. कारण की ही मंडळी तुमच्या भाग्याने तुम्हाला या ठिकाणी 2 दिवसाकरता मिळालेली. लक्षात घ्या. किती दिवसाकरता? 2 दिवसाकरता. खरोखर आपलं खूप मोठं भाग्य आहे. त्यांना विचारा, उद्या वेळ भेटला त्यांना विचारा, आम्ही असे काही गाव बघितले बरं का दादा, मी तुमच्या मुलाप्रमाणे आहे, व्यवस्थित माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. मी असे पण काही गावं बघितले, त्या गावाची लोकसंख्या भरपूर आहे तुषार महाराज. बरं, पैशाची अडचण नाही, पैशाची सुद्धा अडचण नाही, पण काय नाही, कुठंतरी सप्ताह करायचं म्हटलं, चला हो आपण काहीतरी सप्ताह करू, 1 दिवसाचा कार्यक्रम ठेवू, इंदुरेकर महाराजांना आणू, खोले महाराजांना आणू किंवा इतर महाराजांना आणू, आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह काहीतरी छोटासा कार्यक्रम करू. लोक नाही म्हणतात. पण त्यातले दोन तयार असतात, त्यातले 2 तयार असतात, 3 नाही म्हणतात. बरोबर ना? 2 जण तयार असतात, 3 नाही म्हणतात. 30 जणांची इच्छा असते, 20 जणांची नसते. मग मला सांगा, असं जर होत असेल तर त्या गावामध्ये कार्यक्रम होईल का? बोला, बोलत चला. नाही होणार ना? मग आपण किती भाग्यवान आहात. आपण 2 दिवसाचा कार्यक्रम का होईना या ठिकाणी करताना, खरोखर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि लक्षात घ्या, हा कार्यक्रम करण्याकरता तुम्ही असं समजू नका की हा कार्यक्रम आपणच करतो म्हणून. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. लक्षात घ्या तुषार महाराज, आपण कोण आहोत? आपण निमित्त मात्र आहोत. करणारे गणपती बाप्पा आहेत आणि त्यांच्या इच्छेनुसार आपण या ठिकाणी कार्यक्रम करत असतो. लक्षात घ्या, देवाच्या इच्छेनुसार जगातली कुठलीच गोष्ट घडत नाही. आपला हा भ्रम आहे की आपण करतो म्हणून. आपण करत नाही, आपण फक्त निमित्त आहोत. खरोखर आपण सर्व ग्रामस्थ मंडळीला आणि श्रीनाथ मंडळ, आपले तरुण बांधव असतील, सर्वांना खरोखर या ठिकाणी मी हात जोडून एक प्रार्थना करतो, विनवणी करतो. खरोखर आपण खूप भाग्यवान आहात आणि खरोखर खूप पुण्यवान आहात. या ठिकाणी गणपती बाप्पांनी तुम्हाला खूप मोठी चांगली बुद्धी दिली. आज एवढ्या वर्षापासून सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही आयोजित करत असतात. खरोखर याच्यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट राहू शकत नाही. चला असू द्या. या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध मृदंगाचार्य, ही मृदंगाची कला साध्य करण्याकरता ज्यांनी आळंदीला राहून 10 तास, किती 10 तास, 10 तास म्हणतो बरं का मी, 2 तास नाही, कीर्तन 2 तासाचं असतं, 10 तास. बोट फुटले महाराजांचे बरं का तेव्हा, बरं का, आता फुटत नाहीत. आताही कधी कधी फुटत असतील. लक्षात घ्या, सोपं नाही असा सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. लक्षात घ्या, आळंदीला राहून मधुकरीचं अन्न खाऊन ज्ञानोबारांच्या भूमीमध्ये राहून त्या इंद्रायणीच्या घाटावरती या महाराज मंडळीने खूप कष्ट घेतले. महाराज खूप कष्ट घेतले. कारण की कीर्तनकार घडण्याकरता पहिली गोष्ट अभ्यास करावा लागतो. मृदंगाचार्य घडण्याकरता त्या मृदंगाची 10 तास सेवा करावी लागते, पूजा करावी लागते, उपासना करावी लागते, कष्ट घ्यावे लागतात, सायास करावा लागतो. तेव्हा ही कला साध्य होते. सोप्याने होत नाही. हरिभक्ताप्रमाणे आमचे तुषार दादा असतील, दादांना सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद. महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायनाचार्य, संगीत विशारद आहेत. महाराजांच्या 4 परीक्षा झाल्या. आज महाराजांकडे 40 विद्यार्थी शिकायला आहेत. वास्तविक पाहता त्यांच्याकडे पाहून वाटतं का, वय लहान पण कीर्ती महान. हीच तर ज्ञानोबारांची कृपा आहे. महाराजांनी सुद्धा आळंदीमध्ये राहून खूप मोठा रियाज केला, प्रॅक्टिस केली, तेव्हाही महाराजांना कला साध्य झाली. महाराजांचं नाव काय? केशव महाराज असतील. सुंदर अशी गोड महाराजांनी या ठिकाणी चाल गायली. महाराजांना सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद.
पेटीवाले बाबा असतील, बाबांना सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद. विनेकरी बाबा असतील, बाबांना सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद. संशिष्टमोले भाऊ, तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. महिला वर्ग आहे, पाठीमागं पुरुष वर्ग आहे, सर्वांना तिकडे शूटिंगवाले भाऊ आहेत, सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद. आता कसं पावसाचं वातावरण आहे, कशाचं? पावसाचं वातावरण आहे, नाहीतर याच्यापेक्षा उपस्थिती असते, पण काही अडचण नाही. आपण आलात, याच्यापेक्षा दुसरी मोठी गोष्ट काय? आपण आलात, शांतचित्ताने कीर्तन श्रवण करा. माझ्या बुद्धीच्या प्रमाणे मला जसं बोलता येईल, आपल्याला सांगता येईल, तसं या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कृपया करून माझी हात जोडून सर्वांना एक विनंती आहे. कीर्तनामध्ये 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात: श्रवण, मनन आणि निधिध्यासन. ह्या 3 गोष्टी आपण कीर्तनामध्ये केल्या तर कीर्तन कळतं, अन्यथा कीर्तन कुठून जातं? कुठून? डोक्याहून जातं. ते आमच्या इकडे एक मन आहे, नळी फुंकिली सोनारी, आणि इकडून तिकडे गेले. हे बघा, आई साहेबांना माहिती आहे सर्व. असं हसत खेळत मस्त चालू द्या, काही अडचण नाही. असं होतं. शांत एकदम स्थिर राहा. कसं असतं, कधी अशी अपेक्षा करायची नाही की कीर्तनकाराने विनोदच करावे, आम्हाला हसवावं. बरं ठीक आहे, मी हसवलं, तुम्हाला काय मिळणार आहे? पुण्य मिळणार आहे. वाटतं ना प्रत्येकाला आपला शेवट गोड व्हावा? बोला ना, बोलत चला, मला बोलणारे लोक आवडतात. काय वाटतं प्रत्येकाला? काय वाटतं? आपला शेवट गोड व्हावा. अंतकाळी अम्मा विठू पावला. अरे, हे चालू जीवन जगत असताना माणसाने चांगले कर्म केले पाहिजे. काय केलं पाहिजे? हे जीवन जगत असताना मनुष्याने चांगले कर्म केले पाहिजे. जर कर्म जीवनामध्ये चांगले नसतील ना, तर लक्षात घ्या, अंतकाळी तुम्हाला विठू येणार नाही. तुम्हाला कोण येणार? यम. यम कोण येणार? यम. मग असं वाटतं का आपल्याला यम यावं म्हणून? कोण वाटतं याव? देव आला पाहिजे. देव आला पाहिजे. बसून घ्या, बसून घ्या, घ्या बसून घ्या. विठ्ठल विठ्ठल अंतकाळी भगवंताने आपल्याकडे यावं आणि त्या भगवंताने आपल्याला घेऊन जावं, असं जर आपल्याला वाटत असेल तर शांत चित्ताने बोलू नका, बोलू नका. इकडे लक्ष द्या. शांत चित्ताने कीर्तन श्रवण करा. त्यातच आपलं आनंद आहे, भाग्य आहे, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. चला असू द्या, मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. बाहेर गेलं की बाहेरच जातो माणूस, चिंतनाकडे वळतो. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये एका संत भेटीचं भाग्य आणि भगवत प्राप्तीचा आनंद व्यक्त करतात. काय करतात? आनंद व्यक्त करतात. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबांनो, माझ्या जीवनामध्ये भाग्य उजळले. काय उजळले महाराज? भाग्य उजळले. कसे उजळले? कसल्याही प्रकारची चिंता माझ्या जीवनामध्ये शिल्लक राहिली नाही. साधकांनी महाराजांना प्रश्न केला, म्हटले महाराज, कशी काय तुमच्या जीवनामध्ये चिंता शिल्लक राहिली नाही? महाराज म्हणतात की बाबा, जी चिंता आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये होती, साधू संतांच्या दर्शनामुळे ती चिंता निवृत्त झाली. कोणाच्या दर्शनामुळे? साधू संतांच्या दर्शनामुळे ती चिंता निवृत्त झाली. मग जगद्गुरु तुकोबाराला शेवटचा प्रश्न साधकाने केला. म्हटले महाराज, जगाचा मालक पांडुरंग परमात्मा, अखिल कोट ब्रह्मांड नायक, षडगुण ऐश्वर्य संपन्न, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, जगाची उत्पत्ती स्थिती लय सांभाळणारा जो पांडुरंग परमात्मा भेटला म्हणून तुम्ही चिंता निवृत्त झाली म्हणता. मग भेटलेला देव तुम्ही कुठं ठेवला? कुठं ठेवला? संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठू. हृदयामध्ये मी परमात्मा ठेवला. परत साधक म्हणतो, महाराज, परमात्मा तुम्ही हृदयामध्ये ठेवला म्हणता, पण तुमची भाषा आम्हाला समजत नाही. आम्हाला परत एकदा सांगा, तो परमात्मा तुमच्या हृदयामध्ये पूर्वीचाच होता का बाहेरून आणून ठेवला? महाराज म्हणतात की बाबा, जगाचा मालक पांडुरंग परमात्मा, तो कृष्ण परमात्मा, तो विठ्ठल परमात्मा मी बाहेरून आणून ठेवला नाही. मग अरे बाबा, तो परमात्मा पूर्वीचाच माझ्या हृदयामध्ये होता. सापडला कसा? साधू संतांच्या सानिध्याने, साधू संतांच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, अर्थात साधू संतांच्या ठिकाणी ठेवलेल्या भावामुळे मला तो परमात्मा सापडला आणि त्याचं मला दर्शन झालं. आणि त्याचं दर्शन झालं म्हणजे काय झालं? माझ्या जीवनामध्ये भाग्य उजळलं. विठ्ठल संतांचं दर्शन झालं
आणि संताच्या दर्शनामुळे मला पद्मनाभ जोडीला देवाच्या दर्शनाची प्राप्ती झाली आणि माझ्या जीवनामध्ये भाग्य उजळलं, असं जगद्गुरु तुकोबा या ठिकाणी चिंतन करतात. वास्तविक पाहता भाग्य हे तुषार महाराज दोन प्रकारचं आहे. किती प्रकारचं? थोडं जड जाईल बरं का ऐकायला, पण कधी कधी हे पण ऐकत जा. ते तर आहेच, काहीतरी वेगळं आपल्याला ऐकायलाच मिळतं, पण कधी कधी हे पण ऐकत जा, कारण हे ऐकल्याच्यानंतर थोडा आपला फायदा होईल. तुम्ही म्हणसाल महाराज हे ऐकल्यानंतर काय फायदा? अहो, थोडं आध्यात्मिक चिंतन ऐकल्याच्या नंतर आध्यात्मिक बदल होईल ना आपल्यामध्ये. कीर्तन या शब्दाची व्याख्या काय? बोला ना. प्रबोधन. कीर्तन या शब्दाची व्याख्या काय? प्रबोधन का समाज प्रबोधन? समाज प्रबोधन नाही, संत विचाराचं प्रबोधन, संत विचाराचे प्रबोधन. कारण की कीर्तनामध्ये शक्यतो संत विचार असावे, भगवंताचं चरित्र असावं. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही कशामुळे सांगतात? कारण की माझ्या मुखातून जर पांडुरंगाचं चरित्र निघत असेल, ज्ञानोबारायांचं चरित्र निघत असेल, माऊलींचं चरित्र निघत असेल आणि ते चरित्र तुमच्या कानावरती पडत असेल, तर लक्षात घ्या तुमच्या आयुष्यामध्ये एवढा पुण्याचा साठा निर्माण होईल, एवढा पुण्याचा साठा निर्माण होईल की शेवटच्या टायमाला तुम्हाला सुखरूप जाता येईल, सुखरूप जाता येईल. आणि हे चालू जीवन तुम्हाला कुठलंही दुःख सतवणार नाही, कोणीही तुम्हाला त्रास देणार नाही. एवढं या चरित्राचं महत्त्व आहे. कारण की कीर्तनामध्ये भगवंताचं नामचिंतन असावं, भगवंताचं चरित्र असावं. म्हणून मी सर्वांना हात जोडून आळंदीवरनं आलोय, खूप मोठा प्रवास करून आलोय. महाराजांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं, म्हणून शांत चित्ताने या ठिकाणी महिला वर्ग बसलेला आहे. थोडंसं जड जाईल, मी तुम्हाला सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. जड जाईल पण शांत चित्ताने या ठिकाणी ऐकण्याचा प्रयत्न करा. ऐका, ऐकल्याशिवाय कळत नसतं, व्यवस्थित ऐकावं लागतं तेव्हा कळत असतं. ऐका. काय म्हणतात महाराज? माझ्या जीवनामध्ये भाग्य उजळले. बोलत चला, काय उजळले? भाग्य उजळले. आता भाग्य म्हणजे काय? दोन प्रकारचं भाग्य शास्त्राने आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. किती प्रकारचं? दोन प्रकारचं. एक कुठलं? एक प्रापंचिक भाग्य आहे आणि दुसरं पारमार्थिक भाग्य आहे. आता प्रापंचिक भाग्य नेमकं कशाला म्हणायचं? ऐका, व्यवस्थित ऐका. प्रापंचिक भाग्य म्हणजे काय? या कलियुगामध्ये जीवन जगत असताना एखादी गोष्ट जर कर्मधर्म संयोगाने प्रारब्धाने आपल्याला जर मिळाली, त्याचं नाव प्रापंचिक भाग्य. तुम्ही म्हणसाल महाराज कसं काय? ऐका. एखादा गरीब माणूस, भाषा समजते ना माझी? कळते ना? हां, माना थोड्या, मला थोडं साथ देत चला. एखादा गरीब माणूस, गरीब म्हणजे बाबा कसा? खूप गरीब, एकदम दरिद्री. दरिद्री म्हणजे असा की त्याच्या 2 टायमाच्या जेवणाची व्यवस्था नाही, एवढा दरिद्री. किती दरिद्री? त्याच्या 2 टायमाची जेवणाची व्यवस्था नाही. पण ऐका, कर्मधर्म संयोगाने त्याचं प्रारब्ध बदललं. काय बदललं? त्याचं प्रारब्ध बदललं. त्याला काय म्हणतो आपल्या भाषेत आपण? नशीब. काय म्हणतो? नशीब म्हणतो ना. काय नशीब बदललं हो? अहो, किती सर्वसामान्य माणूस होता, 1 एकर जमीन होती, 100 एकराचा मालक झाला. काय नशीब? अहो, एवढे वर्ष लग्नाला झाले हो, एवढे वर्ष, पण लेकरू बाळ नाही. संपत्ती आहे पण संतती नाही. त्या गोष्टीचं दुःख संपूर्ण त्या परिवाराला सतवत आहे. पण बघा ना दादा वाटा पेढे गावाला, वाटा साखर गावाला आनंद. पण कुठलं भाग्य? बोला ना, कुठलं? प्रापंचिक भाग्य. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय या भाग्याला मान्यता देत नाहीत. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, निकट वासबरा संतापाई. काय म्हणतात तुकोबाराय? तुकोबाराय म्हणतात हे खरं भाग्याचं लक्षण नाही. अरे, आपल्याला धन मिळणं हे भाग्याचं लक्षण नाही, आपल्याला गाडी मिळणं हे भाग्याचं लक्षण नाही, एखादी आपल्याला बायको मिळणं हे पण भाग्याचं लक्षण नाही म्हणतात. एखाद्याचं लग्न जुळत नव्हतं, तो शोधत आम्हाला कोणीतरी मुलगी द्या. अहो, त्या मुलीकडनं तुम्ही हुंडा घेसाल का? नाही, मीच हुंडा देतो, त्यांच्या जेवणाची व्यवस्था मीच करतो, पण मुलगी द्या. सध्याची कंडिशन आहे ना अशी? हां, आहे ना. कोणी मुलीसाठी परेशान, कोणी प्रॉपर्टीसाठी परेशान, कोणी कशासाठी परेशान. ऐका, पण महाराज म्हणतात हे खरं भाग्याचं लक्षण नाही. मग भाग्य म्हणजे काय? तो भाग्यवान कोण आहे? खरं भाग्याचं लक्षण म्हणजे काय? तुकोबाराय म्हणतात पारमार्थिक भाग्य. पारमार्थिक भाग्य म्हणजे काय? ऐका. अरे, जन्माला येऊन ज्याने आपलं सर्वस्व संपूर्ण जीवन भगवान पंढरीनाथाला अर्पण केलं. कोणाला?
पंढरीनाथाला. कोण पंढरीनाथ? पंढरपूरला. कमरेवरती हात देऊन, विठेवरती पाय देऊन, युगे 28 विठेवरी उभा, वामांगे रखुमाय दिश्य दिव्य शोभा, आणि पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा. पंढरपूरला जो विठेवरती पांडुरंग परमात्मा उभा आहे, तुकोबाराय म्हणतात, ज्यांनी संपूर्ण जीवन त्या देवाला अर्पण केलं. देवाला कसं? विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. त्याला कोणीच आवडत नाही, त्याला कोणीच आवडत नाही, त्याला देवाच्या व्यतिरिक्त कोणीच आवडत नाही, फक्त परमात्माच आवडतो. आणि जो मनापासून त्या पंढरीनाथाला शरण गेला, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तो खरा भाग्यवान आहे. कारण की कसा? भाग्यवंत मनुतया शरण गेले पंढरीराया. जो पंढरीनाथाला शरण गेला, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी तसा भाग्यवान आहे. कारण की का? माझ्या जीवनामध्ये आज मला भाग्य उजळल्यासारखं वाटतंय. कशामुळं महाराज? काय कारण? महाराज म्हणतात, काय नाही, मला संताचं दर्शन झालं. कोणाचं दर्शन झालं बाबा? संताचं दर्शन. संताचं दर्शन कसं होतं? एकदम होतं का? आता मी काय नाव काय चौरंगीला सिद्धनाथ, सिद्धनाथांचं मी दर्शन घेतलं. लक्षात घ्या, आपल्याला प्रत्यक्ष दर्शन आहे का? मूर्ती स्वरूपामध्ये दर्शन आहे ना. संताचं दर्शन होतं का? लक्षात घ्या, संत एकदम भेटत नाही. संत भेटण्याकरता पुण्य लागतं. काय लागतं? पुण्य लागतं. पुण्य, अथांग जन्माची पुण्याही लागते, आणि ती पण अगोदर देवाची कृपा पाहिजे बरं का. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अथांग जन्माची पुण्याही लागते, त्याच्याशिवाय संताचं दर्शन होत नाही, देवाचं दर्शन होत नाही. लक्षपूर्वक आहे का? तुकोबाराय म्हणतात, मी भाग्यवान आहे. कारण की का? मी संताची सेवा केली, संताचं दर्शन मला झालं, त्यांचा आशीर्वाद मला प्राप्त झाला, आणि त्यांच्यामुळे भगवंताचं दर्शन मला झालं. कसं झालं महाराज? महाराज सांगतात, ऐका. आपण पंढरपूरला जाणारी मंडळी आहात, शांत चित्ताने ऐका. शांत गोड कीर्तन करतो, काही अडचण नाही, फक्त शांत चित्ताने ऐका. आपण कुठं जातो? जाता का नाही? किती लोक जातात? हातवरती करा बरं. बस तुम्हीच का? किती जाता? बस. असं करू नका. सगळेजण पंढरपूरला जात जा. जो पंढरपूरला गेला नाही म्हणतात ना, त्याचं जीवन व्यर्थ आहे, वाया गेला, तो संपला. स्पष्ट माझ्या भाषेत. पंढरपूरला जाऊन या. लक्षात घ्या. तुकोबारायांचं जीवन बघा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला संताची सेवा कशी घडली आणि देवाचं दर्शन कसं झालं. लक्षपूर्वक ऐका. जगद्गुरु तुकोबारायांची तुषार महाराज प्रकृती बिघडली होती. काय बिघडली? प्रकृती बिघडली. प्रकृती म्हणजे संपूर्ण अंगाला ताप आला होता. समजतं ना? अंगाला ताप आला होता. आपल्या येतो ना, आजारी पडतो ना आपण. हां, तुकोबाराय सुद्धा आजारी पडले. मग तुम्ही म्हणसाल महाराज तुकोबाराय संत होते, संत कुठे आजारी पडतात का? तुकोबाराय जरी संत असले, तुकोबाराय जीववंशामध्ये जन्माला आले, आणि जीवाला त्रास होतो. लक्षात घ्या, जीवाला त्रास होतो, जीवाला पीडा होते. तसा तुकोबारायांना त्रास झाला, वेदना झाल्या, अंगाला ताप आला, आणि ताप आल्यामुळे पंढरपूरला जाण्याचं राहिलं महाराजांचं. चिंता लागली, खूप काळजी वाटली, खूप काय करावं. देवाचं दर्शन घ्यायचं. तेव्हा आषाढी वारी जवळ आली होती. आषाढीची एकादशी जवळ आली होती. एकादशी धरताना हां तेवढं तरी करा, धरत चला. ऐका, महाराजांना काळजी लागली, खूप चिंता लागली. आता कसं करायचं? पांडुरंगाचं तर दर्शन घ्यायचंय, देवाजवळ जायचंय, पण आता करायचं काय? महाराजांना चिंता लागली. तर ऐका, हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विणा घेऊन महाराज एका झाडाखाली काय करत बसले? भगवंताचं भजन करत बसले. गोड असं महाराजांचं भजन, जसं की आमचे महाराज मंडळी म्हणतात त्या ठिकाणी. ऐका, आणि भजन करत असताना त्या दिशेने काही वारकरी साधू संत मंडळी पंढरपूरच्या दिशेने रवाना होत होती. महेश महाराज आणि पंढरपूरच्या दिशेने जात असताना महाराजांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि त्यांना विचारलं, बाबा कुठे चाललात? त्यांनी सांगितलं, महाराज आम्ही पंढरपूरला चाललो. बरं बरं, माझं एक काम करणार का? काय महाराज? काही नाही,
पंढरपूरला जाता वेळेस माझं एक काम करा, मी तुमच्याकडे पत्र लिहून देतो, ते पत्र घ्या आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर विठ्ठलाच्या चरणावरती ते पत्र ठेवा. कोणाच्या चरणावरती? बोला ना. विठ्ठलाच्या, देवाच्या चरणावरती पत्र ठेवा. जगद्गुरु तुकोबाराच्या डोळ्यातून अशा घळाघळा अश्रूच्या धारा आल्या. अंगाला ताप आली, देवाच्या दर्शनाची अपेक्षा लागली, आसक्ती लागली, पण करावं काय? चिंता लागली. तब्येत नाही ना बरोबर, जाणं शक्य नाही. महाराजांनी 36 अभंग लिहिले बाबा. ऐका, 36 अभंगाचं पत्र महाराजांनी लिहिलं आणि त्या वारकरी मंडळीच्या हातामध्ये दिलं आणि त्यांना सांगितलं की बाबा, पंढरपूरला गेल्याच्या नंतर भगवंताच्या चरणावरती पत्र ठेवा. हो म्हटले महाराज, काही अडचण नाही. पंढरपूरला वारकरी संत मंडळी गेली आणि गेल्याच्या नंतर पंढरपूरचा पहिला नियम काय? काय? चंद्रभागे स्नान, विदितो हरिकथा. दुसरा काय? नामामने प्रदक्षिणा, त्याची पुण्या नाही गणना. तिसरा नियम काय? अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देख लिया. ऐका, सगळे नियम पूर्ण आटपले आणि दर्शन बारीला वारकरी संत मंडळी लागली. गरुड खांबाजवळ आली. ऐका ना, माझ्याकडे बघा. गरुड खांबाजवळ गेल्याच्या नंतर काही क्षणामध्ये सुंदर अशी विठुरायाची मूर्ती दिसते ना. किती आनंद वाटतो, किती आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो. ऐका, वारकरी मंडळी गेल्याच्या नंतर भगवंताच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि झाल्याच्या नंतर तुकोबारांनी दिलेलं पत्र देवाच्या चरणावरती ठेवलं. कोणाच्या चरणावरती? भगवंताच्या चरणावरती ठेवलं आणि ती वारकरी संत मंडळी तिथून निघून गेली. तर ऐका, पुढचा विषय ऐका. तुकोबारांनी दिलेलं 36 अभंगाचं पत्र देवानी वाचलं. कोणी वाचलं? देवानी वाचलं. आता ऐका, अरे जगद्गुरु तुकोबारांनी दिलेलं देवानी पत्र वाचता क्षणी जगाचा मालक, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान हालू शकत नाही, ज्याच्या सत्तेशिवाय आपण श्वास सुद्धा घेऊ शकत नाही, एवढा मोठा तो ब्रह्मांडाचा. हे शरीर कोणाच्या सत्ते? कोणाच्या सत्ते शरीर चालते बाबा? देवाच्या सत्तेशिवाय देव हे शरीर चालत नाही. त्याची सत्ता असेल तर हे शरीर चालतं. लक्षात घ्या, एवढा मोठा तो पांडुरंग परमात्मा, एवढा मोठा तो देव. त्या देवाच्या डोळ्यातून तुषार महाराज अश्रूच्या धारा आल्या. कोणाच्या डोळ्यातून? ए बाळांनो बोलू नका. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो, कीर्तनामध्ये जर व्यवस्थित कीर्तन ऐकलं नाही ना, मी किती बडबड केली माझं चालूच राहील, पण मग तुमचा काहीच उपयोग होणार नाही. पण लक्षात घ्या बरं, माझं पुण्य वाया कुठे चाललं? मी तर गातोय ना, मी तर म्हणतोय, मी बोलतोय, पण तुम्ही का थोडा विक्षेप दिला की मग काही उपयोग नाही. इथं बसा आणि घरी गेल्याच्या नंतर जशाला तशीच, काही अर्थ नाही. कोणाच्या डोळ्यातून अश्रू आले? बोला ना. भगवंताच्या. आपल्यासाठी रडला का कधी देव? का रडत नाही बरं? का रडत नाही? तुकोबारासाठी देव. अरे लक्षात घ्या ना, सोपं आहे ना. ऐका, जगद्गुरु तुकोबार आहे, तुकोबारासाठी देव रडू शकतो, मग आमच्यासाठी का रडू शकत नाही? कारण की आम्हाला लोभ आहे, आमच्याकडं काम आहे, आमच्याकडं क्रोध आहे. जगद्गुरु तुकोबारांच्या घरी 450 एकर जमीन होती. तुकाराम महाराजांनी 450 एकर जमीन गोरगरिबाला देऊन टाकली. भाऊ, इथे 1 गुंठ्यासाठी भांडण होतं. कोणी कोणाला चहा पाजत नाही. ते म्हणतात आजच्या दिवस पाजतो, पण उद्या तुझा नंबर. बरोबर आहे ना? अधिकार लागतो, योग्यता लागते. योग्यता असेल तर देव रडू शकतो. देव रडायला कोणासाठी मोकळा नाही बाबा. कोणासाठी रडला? तुकोबारासाठी रडला. तुकोबारांना काय उत्सुकता होती का 450 एकर जमीन लोकांना देण्याची? हा, मागून बघा बरं, कोणाला दे म्हणा 500 रुपये तुला महिन्याने देतो. बरं ठीक आहे, तो उसने तुम्हाला देईल. मला 1000 देणार आहो. बरं ठीक आहे, एक वेळेस तो तुला देईल. मला 5000 दे, मी तुला कधीच देणार नाही. असं शक्य आहे का? बोला ना, शक्य आहे का? फुकट देतं का कोणी 5-10 हजार? एखादा प्रेमाचा जीवलग मित्र वगैरे असेल तो भाग वेगळा. पण 450 एकर जमीन गोरगरिबाला देऊन टाकली. त्यांचं नाव म्हणजे तुकाराम महाराज. आणि त्यांच्यासाठी देव रडला. असं पाहिजे, एवढा त्याग पाहिजे, तेव्हा भगवान परमात्मा रडू शकतो. आपल्यासाठी रडत नाही, याचं एकमेव कारण आहे. भगवंताच्या डोळ्यातून अशा घळाघळा अश्रूच्या धारा आल्या आणि भगवंताने गरुडाला आवाज दिला, गरुडा! काय देवा? देहूला जायचं. कशा करता देवा? तुकोबांच्या भेटी करता. देवा, आषाढी एकादशी आहे, माहीत आहे ना? हो. रुक्मिणी आई साहेबांचं आगमन झालं. देवा कुठं चालला? देहूला.
अहो सगळे भक्त मंडळी, सगळे वारकरी मंडळी, सगळी लाखो वारकरी मंडळी तुमच्या दर्शनाकरता येथे येणार. आणि पंढरपूरला तुम्ही एकटे जाऊन त्या गरुडाला घेऊन काय नाही म्हटले, रुक्मिणी तुला कळणार नाही. तुकोबरावरती माझं प्रेम किती आणि त्यांचं माझ्यावरती किती प्रेम आहे तुला कळणार नाही. संताचं देवाचं प्रेम मग कसं असतं लक्षात घ्या. ठीक आहे देवा जा, तुमच्या शब्दापुढे आम्हाला जाता येणार नाही. ऐका, गरुडावरती जगाचा मालक पांडुरंग परमात्मा बसला आणि गरुडावरती बसून लक्षात घ्या देहूच्या दिशेने परमात्मा निघाले. एका झाडाखाली बसून हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विणा असताना जगद्गुरु तुकोबराय भगवंताचं नामचिंतन करत होते. नामचिंतन करत असताना महाराजांचं लक्ष त्या गरुडाकडे बसलेल्या पांडुरंगाकडे गेलं. तर ऐका, महाराजांना जेवढा ताप आला होता, काय आला होता, ताप आला होता, सगळा ताप गेला. गरुडाला बघितलं, गरुडावरती बसलेला पांडुरंग परमात्मा बघितलं, सगळा आणि आनंद भाग गेला, शीन गेला, अवघा झाला असे आनंद. एवढा आनंद जगद्गुरु तुकोबराला झाला. मार लक्षात घ्या. आणि तो परमात्मा बघून पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. तो परमात्मा बघता क्षणी जगद्गुरु तुकोबराला फार आनंद. ऐका, भगवंताची आणि महाराजांची भेट झाली. आता संताची आणि देवाची भेट कशी असते, आलिंगन दिलं, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. जगद्गुरु तुकोबराने देवाचं दर्शन घेतलं. दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष. देवाचं दर्शन घेतलं, फार आनंद. तुकोबरांच्या डोळ्यातून अश्रू, देवाच्या डोळ्यातून अश्रू. आणि या दोघांचे अश्रू बघून गरुडाच्या डोळ्यातून पाणी आलं. बाबा गरुड भगवान सुद्धा रडले. काय ती संताची देवाची भेट असेल लक्षात घ्या. तेव्हा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, खरोखर या जगामध्ये माझ्यासारखा दुसरा तिसरा कोणीही भाग्यवान नसावा. अरे आषाढीचा 16 सोडून, आषाढीची एकादशी सोडून जगाचा मालक पांडुरंग परमात्मा मला दर्शन देण्याकरता या देहूला येऊ शकतो. खरोखर माझ्यासारखा भाग्यवान कोणी असेल कोणी? आनंद झाला महाराजांना. सगळी चिंता निवृत्त झाली. कशामुळे झाली? देवाचं दर्शन झालं. आणि कोणामुळे झालं? त्या वारकऱ्यामुळे झालं. त्यांची भेट झाली. त्यांच्याकडं पत्र दिलं, कारण त्यांना विनवणी केली होती, तुम्ही संकादिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. त्यांना विनवणीच पहिली तुकोबरायांनी केली होती. ऐका, त्या विनवणीमुळे जगाचा मालक पांडुरंग परमात्मा तुकोबरायांच्या भेटी करता आला आणि जगद्गुरु तुकोबराला दर्शन झालं. पण जगद्गुरु तुकोबराला देवाचं दर्शन होणं याचं एकमेव कारण म्हणजे त्या वारकऱ्यांची कृपा. कोणाची कृपा? वारकऱ्यांची कृपा. महाराजांनी 36 अभंग यांना लिहून दिले होते. कसं? तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा. हे मूळ तिथं पाठवण्यात आलं. तेव्हा जगाचा मालक पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबराला दर्शन देण्याकरता आला. पण ही खरी कृपा वारकऱ्यांची आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, त्या वारकऱ्यामुळे, त्या संतामुळे जगाचा मालक पांडुरंग परमात्मा मला दर्शन देण्याकरता आला. खरोखर माझ्यासारखा दुसरा तिसरा कोणीही भाग्यवान नाहीये. खरोखर आज मला माझ्या जीवनामध्ये भाग्य उजळल्यासारखं वाटतंय. आढळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. वा, कसं उजळलं महाराजांच्या जीवनामध्ये भाग्य. संताचं दर्शन झालं आणि त्या संताच्या दर्शनामुळे जगाचा मालक पांडुरंग परमात्मा तुकोबरायांना भेटण्याकरता आला. आणि जगद्गुरु तुकोबराला त्या गोष्टीचा आनंद झाला. कोणाला झाला? कोणाला? कोणाबद्दल बोलतोय मी? हां, जाग्यावर आहेत म्हणायचं. जाग्यावर आहेत. जाग्यावर राहा बरं का, जाग्यावर राहिलं पाहिजे. नाहीतर मी सांगावं, तुमचं लक्ष घरी, शेगडीवर दूध ठेवलं, झाकण आहे का, मांजर येईल का, दूध पिऊन जाईल का, लॉक लावला असेल का, नाना प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये या ठिकाणी उत्पन्न होतात. जाग्यावर असलं पाहिजे. जर मनुष्य जाग्यावर असेल ना तर परमार्थामध्ये टिकला, नाही तर वाया गेला. परमार्थामध्ये जाग्यावर राहिलं पाहिजे. लक्षपूर्वक आहे का? साधकाने विचारलं, म्हटले महाराज हो भाग्य उजळलं? हो उजळलं. पण म्हणले महाराज सर्वसामान्य माणसांनी काय करायचं? महाराज अहो तुम्ही तुकोबराय आहात, तुमचा अधिकार मोठा आहे, तुमच्यासाठी जगाचा मालक येऊ शकतो, तुमची योग्यता मोठी आहे, तुमची साधना मोठी आहे. आमच्या जीवनात काय आहे? आम्ही कधी ज्ञानेश्वरी वाचली नाही, कधी गाथा वाचला नाही, कधी माळ जपली नाही, कधी पंढरपूरला गेलो नाही, कधी आळंदीला गेलो नाही. याचं काय खरंय त्याचं काय खरंय? एवढंच. कायम आमच्या जीवनामध्ये याची त्याची निंदा.
कायम आमच्या आयुष्यामध्ये याचा त्याचा द्वेष आहे ना. याच्या व्यतिरिक्त काय आपल्या आयुष्यामध्ये? कसा देव भेटण्याकरता येईल, कसा मिळेल? सोपं नाही देव भेटण्याकरता. देव भेटण्याकरता तुकोबाराय व्हावं लागतं, देव भेटण्याकरता ज्ञानोबाराय व्हावं लागतं. ऐका, आज गणेश चतुर्थी निमित्तच या ठिकाणी 2 दिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी चालू आहे. गणपती बाप्पांनी कोणाला प्रदक्षिणा केल्या हो? बोला ना. आई वडिलांना. मग दिला का नाही पहिला मान? दिला ना. ते कार्तिक स्वामी अख्खी पृथ्वी प्रदक्षिणा करत बसले, पण पहिला मान भेटलाच नाही. पण ते गणपती बाप्पा बुद्धिमत्ता वरिष्ठ, बुद्धीची देवता गणपती बाप्पा आहे. पण गणपती बाप्पांनी काय केलं? त्या महादेव पार्वतीलाच प्रदक्षिणा घातली, दिला पहिला मान. कुठं पण लग्न कार्य असेल तुझंच नाव, वास्तुशांती असेल तुझंच नाव. आज बघा, कुठं मंदिरामध्ये गेले, पांडुरंगाच्या जा, ज्ञानोबारायांच्या जा, कुठल्या जा, अगोदर कोणाची मूर्ती दिसेल? गणपती बाप्पाची. गणपती बाप्पांची. कारण की का? तो गणपती बाप्पांचा अधिकार सिद्ध झाला, ती योग्यता सिद्ध झाली. मला काय सांगायचं होतं की सर्वसामान्य मनुष्याला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर सर्वसामान्य माणसाने काय केलं पाहिजे? सर्वसामान्य माणसाने काय केलं पाहिजे? तर ऐका, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सर्वसामान्य मनुष्याने काहीच करायचं नाही, काहीच करायचं नाही. देवावरती मनापासून भाव ठेवायचा, देवावरती मनापासून निष्ठा ठेवायची, देवावरती मनापासून श्रद्धा ठेवायची. त्याला काहीच करण्याची गरज नाही. नाहीतर देवाच्या प्राप्तीकरता अनेक मार्ग आहेत. ज्ञान आहे, कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे. आपल्याकडून तो होणार नाही. आपण एक तर माळ जपत बसा, नाहीतर भगवंताचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी भजन करत बसा. याच्याशिवाय आपला दुसरा पर्याय नाही. महाराज म्हणतात देव भेटू शकतो सर्वसामान्य माणसाला, फक्त देवावरती त्याने श्रद्धा ठेवायची, देवावरती भाव ठेवायचा. कसा महाराज? कसा भाव ठेवायचा का? महाराज म्हणतात भाव ठेवा. परत अरे बाबा, संताची कायम सेवा करा, संताला आपल्या घरी आणा, त्यांना खायला प्यायला घाला, त्यांच्या समोर रांगोळ्या काढा, त्यांच्या पाया पडा, त्यांचं तीर्थ आपल्या मस्तकाला लावा. कोणालाही संत म्हणू नका बरं का, कोणालाही म्हणू नाही. तर तुम्ही बस आला महाराज एखादा धुवा त्याचे पाय, ये बाबा आमच्या घरात, असं नाही. भेटे देव आपे आप, बरोबर देवाची प्राप्ती होते, देवाचं दर्शन होतं. संताची सेवा करायची. महाराज पुरावा सांगा. महाराज त्या ठिकाणी उदाहरण देतात. ऐका, छोटंसं एक दृष्टांत सांगतो. आपल्याकडे वेळ पुष्कळ कमी, फक्त शांत चित्ताने ऐका. एका सर्वसामान्य मनुष्याला काही न करता, अरे विठ्ठलाचं दर्शन घेण्याकरता सायाच करावा लागतो, पण काही न करता त्या व्यक्तीला देव कसा भेटू शकतो? ऐका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, इकडे बघा, माझ्याकडे बघा. ऐका, आपल्याकडे वेळ पुष्कळ कमी आहे, शांत ऐका. महाराज म्हणतात अरे बाबा, एक खानदेश भागामध्ये एक हरपाल नावाचा भक्त होता. कुठला? हरपाल. काय त्याचं नाव होतं? हरपाल नावाचा भक्त होता. तो कोण होता? तो चोर होता. मी काय सांगतो, संताची थोडी सेवा घडली की बरोबर देव कसा भेटतो बघा. थोडक्यात सांगतो, जास्त वेळ घेणार नाही आपल्याला, पुढे थोडक्यात बोलायचं, वेळ फार पुष्कळ कमी बघा. तो चोर होता. काय करायचा? अरण्यामध्ये त्याचं वास्तव्य असायचं, झाडावरती तो राहायचा, पण आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तो लुटायचा. कोणाला पण लुटत नव्हता बरं का, कोणाला पण लुटत नव्हता. एखादा खूप श्रीमंत आहे, खूप श्रीमंत, पण तो जरी किती श्रीमंत असला, त्याच्या जर गळ्यामध्ये माळ असली तर त्याला तो लुटत नव्हता, त्याला लुटत नव्हता. ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही त्याला तो लुटायचा. आणि पहिला प्रश्न करायचा, तुम्ही पंढरपूरला जाता का? तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे का? आणि जर कोणी म्हणलं आम्ही पंढरपूरला जातो, आमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, तर त्याला तो सोडून द्यायचा. असा त्याचा स्वभाव होता. व्यवस्थित आहे का? त्याचं कर्म, त्याचं प्रारब्ध तुषार महाराज एवढं बलत्तर होतं. झाडावर बसलेला असताक्षणी त्या दिशेने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत शिरोमणी नामदेव महाराज जात होते. 2 संत जात होते. बघा, संताची सेवा थोडी घडल्याच्या नंतर काही न करता, कुठला सायास न करता देव कसा भेटू शकतो? व्यवस्थित ऐका. तुकोबारायांच्या भाषेमध्ये, ज्ञानोबारायांच्या मुखातून ते गोड असं नामस्मरण, गोड असं भजन ज्ञानोबारायांनी समोर म्हणावं आणि ज्ञानोबारायांच्या पाठीमागं नामदेवरायांनी म्हणावं. कसं म्हणावं? ऐका ना.
गोड असं त्या हरपालाच्या कानावरती ते गेलं, गोड भजन जसं महाराज म्हणतायत तसं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. कोणी म्हणावं? ज्ञानोबरांनी म्हणावं. आणि लगेच ज्ञानोबरांच्या पाठीमाग नामदेवरांनी म्हणावं, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. त्या हरपराला आश्चर्य वाटलं, एवढं गोड असं कोण म्हणत असावं. ऐका, झाडावर खालती उडी मारली आणि उडी मारता क्षणी ज्ञानोबरांच्या चेहऱ्याकडे बघितलं. सूर्याला लाजवेल एवढं तेज ज्ञानोबरांच्या चेहऱ्याकडे बघता क्षणी त्याला फार आनंद झाला. यालाच म्हणतात उजळले भाग्य आता. त्या गोष्टीचा त्याला आनंद झाला. ज्ञानोबरांचं दर्शन झालं. माऊलीला प्रश्न केला, माऊली आपण कोण? ज्ञानोबरांनी परिचय दिला, मी ज्ञानेश्वर. नामदेवरायांना विचारलं, आपण कोण? मी नामदेव. कुठे चाललात? तीर्थयात्रा चालू आहे. बघा, संताची सेवा थोडी का होईना की बरोबर देव कसा घरी येतो. कुठे चाललात? ज्ञानोबरांनी उत्तर दिलं, नामदेवरांनी उत्तर दिलं, तीर्थयात्रेला चाललो. बरं, खूप आनंदाची गोष्ट आहे. माझं नाव हरपाल. मग काय करायचं? काही नाही, काही अंतरावरती माझं घर आहे. माझ्या घरी चला. कशा करता? गरिबाच्या घरी 2 घास जेवण करा. 2 घास. कुठल्या गरिबाला वाटतं नो एखादा चांगला सज्जन आपल्या घरी जेवायला यावा, एखादा ब्राह्मण आपल्या घरी जेवायला यावा. आता हे महाराज मंडळीत, तुम्हाला वाटतं ना याने आमच्या घरी चहा प्यावा, निदान थोडीशी साखर तरी खावी, वाटतं ना? का वाटत नाही? वाटतं ना? हां, वाटलं पाहिजे बरं, आदर ठेवला पाहिजे. तसं वाटलं महाराज. चला आमच्या घरी. ज्ञानोबराने संत शिरोमणी नामदेव महाराज हरपालाच्या घरी आले. घरी येता क्षणी हरपालाने आपल्या पत्नीला आवाज दिला, अगे! हरपालाची पत्नी घरातून बाहेरच पळत आली आणि पळत येता क्षणी, हो काय झालं ओरडायला? काय म्हणता? तुला माहिती आपल्या घरी कोण आलं? बघ ना. अगं, जगाचा मालक पांडुरंग परमात्मा ज्यांच्यासोबत रात्रंदिवस तत्वज्ञानाची चर्चा करतो ते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आपल्या घरी आलेले आहेत. आणि जगाचा मालक पांडुरंग परमात्मा ज्यांच्या हाताने नैवेद्य भक्षण करतो, जेवण ग्रहण करतो, ते संत शिरोमणी नामदेव महाराज आपल्या घरी आलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल. हो का? हो. हरपालाच्या पत्नीला खूप आनंद. उजळले भाग्य आता. खूप आनंद. काय करू काय नाही यांच्याकरता जेवणाची व्यवस्था कर. बघा देव कसं प्रारब्ध बघतो. हरपालाची पत्नी ज्ञानोबरांच्या जेवणाची व्यवस्था करता, नामदेवरांच्या जेवणाची व्यवस्था करण्याकरता घरामध्ये गेली. पण बघा, घरामध्ये एकही धान्याचा कण शिल्लक नव्हता. घरामध्ये एकही धान्याचा कण शिल्लक नव्हता. ज्ञानेश्वर महाराज आपल्या घरी आले, नामदेव महाराज आपल्या घरी आले, पण यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याकरता आता काय करायचं? काहीच घरामध्ये नाही. आपल्या नवऱ्याला आवाज दिला, म्हटले, अहो काय घरामध्ये या. काय झालं? संत आपल्या घरी आले. हो, पण घरामध्ये त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याकरता घरामध्ये एकही धान्याचा कण शिल्लक नाही. आता काय करायचं? काही चिंता करू नको म्हटले. बघा, असा नवरा जर खंबीर असला ना, त्या बायकोला चिंता नसते बरं का. चिंता करू नको म्हटले. जातो. अरण्यामध्ये गेला आणि गेल्याच्या नंतर झाडावरती चढला, झाडावरती बसला. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत बाबा त्या दिशेने कोणीच भटकलं नाही, कोणीच नाही. काकुळतीला आला, डोळ्यातून अश्रू यायला लागले. देवा कोणाला तरी पाठव, देवा दया कर रे माझ्यावरती. ज्ञानेश्वर महाराज सारखे, नामदेवरायासारखे संत माझ्या घरी आले. देवा माझ्यावरती दया कर, कोणाला तरी पाठव. देवा आज मी पोते भरू लोकांकडनं सोनं घेऊन गेलो, पण देवा आज एक जरी अंगठी असली तरी भागते. एक अंगठी कळते ना माझी भाषा? एक अंगठी घेऊन काय करणार? थोडासा किराणा घे. ज्ञानोबरा नामदेवरा जीव घाल. बरोबर ना? देवा काहीतरी कर. महाराज संध्याकाळची वेळ झाली. देवा कोणाला तरी पाठव. देवाने विचार केला कोणाला कसं पाठवायचं, कारण की महाराज तो चोर होता. तो पंढरपूरला गेला नाही, तो आळंदीला गेला नाही, त्याने ज्ञानेश्वरी वाचली नाही, त्याने गाथा वाचला नाही, कधी त्याने माळ जप केला नाही. पण भगवंताला त्याची दया आली. तुषार महाराज, भगवंताला दया आली. काकुळती झाली परमात्मा. देवाने ठरवलं कशाला कोणाला पाठवायचं. अरे मीच जातो.
एका सावकाराचं रूप भगवंतानी धारण केलं. सावकाराचं रूप गोड असं धारण केलं. या 5 बोटामध्ये सोन्याच्या अंगठ्या घातल्या, या 5 बोटामध्ये सोन्याच्या अंगठ्या घातल्या, गळ्यामध्ये सोन्याचं लॉकेट टाकलं. चांदीचा रथ होता, त्या रथामध्ये परमात्मा बसले आणि बसताक्षणी त्या हरपालाच्या दिशेने जंगलाकडे निघाले. ऐका, घोड्याच्या टापाचा आवाज येता क्षणी त्या हरपालाने झाडावून खालती उडी मारली आणि उडी मारल्याच्या नंतर बघतो तर का एक सावकार, त्याच्या दोन्ही हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या, गळ्यामध्ये सोन्याचं लॉकेट. हा कोण असावा, कोण असावा? त्याला आश्चर्य वाटलं, पण त्याला वाटलं सकाळपासून माझ्या घरी संत आलेले आहेत, उपाशी आहेत, वेळ नको लावायला, प्रश्न नको विचारायला. पण त्यांनी प्रश्न केला, कोण? कोणाला? देवालाच विचारतोय, कोण? देव म्हटलं, मी सावकार. कुठला? अमुक गावचा. बरोबर, नाव? तमुक जाई. असे प्रश्न भगवंताला विचारले. रथाच्या बाहेर भगवंताची त्याने सावकाराची कॉलर पकडली. पहिला प्रश्न सावकाराला, म्हणजे कोणाला? बोला ना. देवाला केला. कुठे चाललात? बाहेर चाललो. पंढरपूर माहित आहे का? कोणाला? देवाला. गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे का? कोणाला? देव काय म्हणाले? नाही, माझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही बाबा, पण एवढं लक्षात घे, माझ्या नावाखाली सगळं जग तुळशीची माळ घालतंय. विठ्ठल विठ्ठल. माहिती नाही, काहीच माहिती नाही. महाराज भगवंताच्या हातातल्या अंगठ्या घेतल्या, सोन्याचं लॉकेट घेतलं, सगळं घेतलं आणि देवाला ढकलून दिलं. ढकलून देता क्षणी घरी आला आणि आपल्या पत्नीला म्हणाला, जेवढ्या लवकर स्वयंपाक करता येईल तेवढ्या लवकर स्वयंपाक कर. हरपालाच्या पत्नीने गोड असा स्वयंपाक केला. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज जेवायला बसले. जेवायला बसता क्षणी ज्या अरण्यामध्ये ज्या बाबाला ढकलून दिलं होतं तो बाबा घरी आला. कशानं? भज्याच्या वासाने. भज्याच्या वासाने. कारण की हरपालाच्या पत्नीने कुरड्या खाल्ल्या होत्या, भजी काढले होते. मग असे खाल्ले ना आम्ही भजी आपल्या भाऊंच्या घरी. हा, कुरड्या काढल्या, पापड्या, सुंदर असा पावनचार केला महाराज. त्या वासाने परमात्मा त्या ठिकाणी आले. देवाला वाटलं यांनी माझ्या अंगावर सोनं ठेवलं नाही, निदान जेवण तरी करून जाऊया. आले परमात्मा आणि का असे एका कोपऱ्यामध्ये असे दडून बसले. ऐका, ज्ञानोबाऱ्यांचं लक्ष गेलं. ज्ञानोबाऱ्यांचं लक्ष जाता क्षणी मुखामध्ये घास घालता क्षणी हरपालाला विचारलं. म्हटले, हरपाला काय माऊली? अरे बाबा, त्या भिंतीच्या कोपऱ्यामध्ये कोण आहे? माऊली माहिती नाही. एकदा बघ, त्याला आपल्या सोबत जेवायला घेऊन ये. हरपाल त्या ठिकाणी गेला. त्याने बघितलं. बघता क्षणी महाराज त्याला चक्कर आली. चक्कर अशी आली, लगेच हात जोडले. अरे बाबा, हे तर मगाचंच गिराईक दिसतंय, हे गिराईक दिसतंय खरंय. हे बाबा घरी आला. माझ्या बायकोने स्वयंपाक एक्स्ट्रा केलेला आहे आणि कधी पण महिला मंडळीने स्वयंपाक एक्स्ट्रा करावा. एक्स्ट्रा थोडं कोणी जरी आलं ना महाराज, थोडं या बाबा जेवा. अरे बाबा, माझ्या पत्नीने स्वयंपाक भरपूर केला, या बाबाला खायला घालील, पण स्वयंपाक एवढा आहे, याला शिदुरी देईल, याच्या परिवाराचं भागल. त्याचा परिवार लय मोठा आहे बाबा, 16,108 बायका आहेत त्याला. त्याच्या परिवाराचा सामना होतो का? एवढं मारा त्या हरपालाला वाटलं. पण काय करावं? या बाबाने जंगलामध्ये घडलेली जर हकीकत इथं सांगितली तर माझं काही खरं नाही. काय करावं, काय करावं? देव जाईल का महाराज? देव जातच नव्हते. तो चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तोची विठोबा. एवढा तो चाणक्य परमात्मा जाईल, जातच नव्हता. यांनी काय केलं महाराज? तुषार महाराज हातामध्ये काठी घेतली आणि देवाच्या अंगावरती मारायला धावला. कोणाच्या अंगावरती? देवाच्या अंगावरती मारायला धावता क्षणी ज्ञानोबा आपल्या पांतरवाळीवरनं उठले आणि उठता क्षणी हरपालाच्या हातातली काठी पकडली आणि पकडल्याच्या नंतर ज्ञानोबा हरपाला म्हणता, हरपाला बाबा, तू कोणाला मारायला निघालास? तू कोणाला मारायला निघालास? किती दिवस अज्ञानपणामध्ये जीवन जगतो? दे अज्ञानपण सोडून. माऊली कोण आहेत ते? अरे बाबा, जपे तपे ज्ञानी योगी संन्यासी या लोकांच्या स्वप्नात सुद्धा देव येत नाही. तू एवढा भाग्यवान आहेस, एवढा पुण्यवान आहेस. तू कुठला सायास केला नाही, कधी पंढरपूरला गेला नाही, कधी आळंदीला गेला नाही, कधी ज्ञानेश्वरी वाचली नाही, कधी गाथा वाचला नाही, तरी सुद्धा
जगाचा मालक पांडुरंग परमात्मा तुला दर्शन देण्याकरता आला. देवाच्या दर्शनाकरता जप करावं लागतं, तप करावं लागतं, अनुष्ठान करावं लागतं. हिमालयात जाऊन एका पायावरती साधना करावी लागते. हजारो वर्ष. किती वर्ष? हजारो वर्ष. कंदमुळं खाऊ. तू काय केलं? माळ जपली? नाही माऊली. गाथा वाचला? नाही माऊली. ज्ञानेश्वरी वाचली? नाही. चंद्रभागेमध्ये स्नान? नाही. इंद्रायणीमध्ये स्नान? नाही माऊली. यार केलं काय? काहीच नाही. तरी आला ना. तुझ्या घरी देव आला. नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. हो माऊली मला दाखवा ना. लक्षात घ्या, ज्ञानोबरांनी त्याच्या मस्तकावरती हात ठेवला. हात ठेवता क्षणी त्याचा अज्ञान पण निघून गेलं. आता ऐका, त्या हरपालाचं अज्ञान पण ज्ञानोबरांचा हात पडणं तुषार महाराज याच्यामध्ये नवल नाही की त्याचं अज्ञान पण गेलं म्हणून. ज्ञानोबरामध्ये खूप ताकद आहे, खूप ताकद. ऐका, अरे एवढ्या कमी वयाचे ज्ञानोबर आहे, त्या ज्ञानोबरांनी एका रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला. तो रेडा वेद बोलला. हरपाला सारखा सर्वसामान्य माणूस त्याच्या मस्तकावरती हात पडल्याच्या नंतर अज्ञान पण का जाणार नाही? का जाणार नाही? गेलं त्या हरपालाचं अज्ञान पण. कुठे माऊली देव? दाखवा. पाठीमागं बघ. पाठीमागं बघता क्षणी पंढरपूरला ज्या पद्धतीने उभा आहे, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. असा तो गोड असा दिव्य स्वरूप परमात्मा त्याला दिसला. पण ऐका, त्याने प्रथम देवाचं दर्शन घेतलं नाही. मग कोणाचं घेतलं? अगोदर ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं, नंतर नामदेवरायांचं दर्शन घेतलं, नंतर भगवंताचं दर्शन घेतलं. याचं कारण काय? काय कारण? संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडीला. काय म्हणतात महाराज? अरे बाबा, संताची सेवा करा, संताला घरी आणा. सर्वसामान्य माणसाला, हरपाल सर्वसामान्यच होता ना, त्यांनी कुठली साधना केली? त्याच्यात गळ्यात माळ पण नव्हती, पण देवावरती प्रेम होतं. साधू संताची सेवा केली, देवाला ना घरी आला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, संताची सेवा केल्याच्या नंतर बरोबर देवाच्या दर्शनाची सहज पद्धतीने प्राप्त होते. त्या माणसाला कुठल्याही प्रकारचा सायास करण्याची गरज नाही, असं जगद्गुरु तुकोबराय त्या साधकाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देतात. सर्वांनी एकदा वरती हात घ्या. घ्या वरती हात. घेतले ना? घ्या वरती घ्या. थोडा आळसपणा करू नका. हे बघा, गणपती बाप्पांचा कार्यक्रम चालू आहे. कारण की काल ताईने गणपती बाप्पाबद्दल पुष्कळ सांगितलं, त्यामुळे मी थोडं जरा चिंतन वेगळं करून आलो. मला आपण काहीतरी वेगळं सांगू. काही नसतं. हात केले ना वरती. सर्वांना हात जोडून मी लांबून आलो. पाया पडतो मी तुमच्या. गणपती बाप्पा निमित्त कार्यक्रम चालू आहे. थोडं तरी पुण्य पदरात पाडून घ्या आणि भगवंताचं नामस्मरण करा. म्हणा, सर्वांनी म्हणा बरं का. कोणाचेही तोंड गप्प ठेवू नका. जर ठेवले तर काहीच उपयोग नाही. करा, नामस्मरण करा, भजन करा. त्यातच आपलं कल्याण आहे, उद्धार आहे. विठोबा रखुमाई म्हणा म्हणा. सहज पद्धतीने भेटतो. फक्त त्याला संताचं दर्शन करावं लागतं, कारण की संताशिवाय पर्याय नाही. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देतो ग्वाही. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते. असं संताचं दर्शन झालं की देवाचं दर्शन होतं. म्हणून साधक म्हणतो, महाराज खरं आहे, संताचं दर्शन झाल्याच्या नंतर परमात्माच देवाचं दर्शन होतंय खरं आहे. पण मला एक सांगा, हा जो जोडलेला परमात्मा आहे नेमका तुम्ही ठेवला कुठं? तर ऐका, महाराज काय म्हणतात, संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. हृदयामध्ये तो परमात्मा आहे. कोणी ठेवला होता? कोणी ठेवला? जनाबाईने ठेवला. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला.
हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला धरीला पंढरीचा चोर. कुठं धरला? हृदयामध्ये धरला. हृदयामध्ये तो परमात्मा आहे. पण तो कसा मिळतो? भावाने मिळतो, भावाने. कारण की त्या देवावरती शुद्ध भाव ठेवावा लागतो. अरे का भिल्ल जातीची शबरी, तिनं तिचे कोणी खाल्ले? प्रभू रामचंद्रांनी. कशामुळं? तिचा भाव होता, सुंदर असा भाव होता, स्वच्छ भाव होता. त्या सुदाम्याला सोन्याची द्वारका देऊन टाकली. 5 वर्षाचे नामदेव आहे. 5 वर्षाच्या बालकाला काही कळतं का? बोला ना, काही कळतं का? काय कळतं? काहीच नाही. पण त्या 5 वर्षाच्या नामदेवराच्या हातून देव जेवले ना? देव जेवले नाही. म्हणजे तो परमात्मा कुठे आहे? अरे बाबा, तो परमात्मा तिथंच आहे. पण तो परमात्मा भावाचा भुकेला आहे. त्याला गोड असं महाराज. खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी, आणि त्यांच्यापेक्षा तुमचं कौतुक करावं तेवढं कमी. कारण की आम्हाला रोजची सवय. कारण की तुम्ही एवढे बसलात महाराज, याच्यापेक्षा काय आनंद असू शकतो. कारण की लोकांना कसं आहे, आजकाल विनोद आवडतात, हसी मजाक आवडते. आता तुम्हाला काय आवडते मला काय माहिती नाही, पण मला तरी असं वाटतं मी जे सांगितलं ते योग्य आहे. कसं? कारण की या गोष्टीने काय होणार, आपल्या जीवनामध्ये थोडीफार पुण्यप्राप्ती होणार. सांगायला काही नसतं, सांगताना दुसरंही आपल्याला सांगता येतं. पण कसं असतं, अभ्यास कीर्तन झालं म्हणजे, चिंतन झालं म्हणजे आपल्याला आत्मिक समाधान मिळतं. आणि विशेष करून देवाला आवडतं. हा कार्यक्रम कशानिमित्त आहे? देवाच्या कार्यानिमित्त. मग देवाचं सांगितलं पाहिजे. निवळ सांगून उपयोग नाही. नाही तर मी सांगायचं तुम्ही ऐकायचं, इकडनं ऐकायचं आणि इकडनं सोडून द्यायचं. याला अर्थ आहे का? तसं करायचं नाही. असं शांत चित्ताने तुम्ही या ठिकाणी कीर्तन श्रवण केलं. खरोखर आपलं सर्व सोनकिरे ग्रामस्थ मंडळ असेल, महिला मंडळी, पुरुष मंडळी, सर्व आपले नाथ मंडळ असेल, तरुण मंडळी असतील. कारण की तरुण मंडळीचं सगळे सहकार्य आहे. खरोखर सगळ्यांना मी या ठिकाणी परत एकदा वंदन करतो, हात जोडून एक प्रार्थना करतो. सुंदर असं गोड असं आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. खरोखर बोलायला माझ्याकडे शब्द कमी पडतील, एवढं गोड नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आता मगाशी मी ऐकलं, घरी बसलेलो होतो भाऊंच्या, त्यावेळेस शिवचरित्रकार म्हणून थोडं पुकारलं. थोडंसं शिवाजी महाराजावरती माझं अध्ययन झालेलं आहे. आणि ऐका, एक काळाची गरज म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरती बोलणं आवश्यक आहे. आणि बोललंही पाहिजे. मीच नाही, ते प्रत्येक कीर्तनकाराने बोललं पाहिजे. महेश महाराज, प्रत्येक कीर्तनकाराने बोललं पाहिजे. मग तुम्ही म्हणसाल महाराज 2 तास शिवचरित्र सांगा ना. तसं नाही. आपल्याला अभंग कशाला लावून दिले, गाथा कशाला लावून दिला, किती अभंग आहेत गाथ्यात आम्हाला काय माहिती. किती ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या आहेत? 9000 ओव्या आहेत, 4092 अभंग आहेत. अभंगाचं चिंतन झालं पाहिजे, थोडक्यात भावार्थात चिंतन झालं पाहिजे. पण ऐका, अरे काळाची गरज म्हणून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपण गायलं पाहिजे, म्हणलं पाहिजे, वाचलं पाहिजे. कारण की कशामुळे सांगतोय मी? ऐका, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले नसते ना, ऐका, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर जन्माला आले नसते ना दादा, तर हे कीर्तन ठेवण्याकरता सुद्धा परमिशन घ्यायचं काम पडलं असतं. बरोबर ना? बोला ना. अरे कीर्तन ठेवण्याकरता परमिशन घ्यायचं काम पडलं असतं. आता परमिशन आहे का? नाहीतर म्हणायचं काम पडलं असतं, सलाम अलैकुम भाईजा, म्हणायचं काम पडलं असतं. पण ती वेळ आहे का? नाही. कशामुळे वेळ नाही? कशामुळे वेळ नाही? कारण की ऐका, हा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे, हा महाराष्ट्र खूप पुण्यवान आहे. कारण की का, अरे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जिजाऊ आऊसाहेबांचा जन्म झाला. आणि जिजाऊ आऊसाहेबांच्या उदराला छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले. त्या छत्रपती शिवाजीराजांनी 18 पगड जाती जमातीच्या लोकांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तेव्हा घडला हा महाराष्ट्र. नाहीतर आज आपल्याला बसायचं काम पडलं असतं. आज आपल्या चेहऱ्यावरती जो आनंद दिसतोय, जी खुशी दिसते, जो आनंद आपण एकमेकासोबत वाटून खातोय, याचं कारण म्हणजे फक्त राष्ट्रमाता, लोकमाता जिजाऊ साहेब, त्यांचे पुत्र शिवाजीराजे. आणि शिवाजीराजांचे पुत्र कोण? अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. एक ही महापराक्रमी परम प्रतापी शंभू राजा था. छावा बघितला ना?
बघितलं ना? ज्यांनी बघितलं नाही खरंच त्याला मी पाया परत बघ म्हणा एकदा. कसे होते संभाजी महाराज? सोपं आहे. एक बोलू का? थोडा वेळ घेतो. एक बोलू का? ज्याला खरं दुःख आहे ना त्याला कोणी म्हणतं ना अहो आमच्या पदरात लय देवान दुःख टाकलो, लय दुःख टाकलं. ऐका ना, ज्याला खरं दुःख आहे ना त्याने संभाजी महाराजांचा त्याग आठवायचा. काय आठवायचा? शंभूराजांचा त्याग आठवायचा. कसा? अरे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण तालुक्यामध्ये माझ्या संभाजीराजांना पकडण्यात आलं. सारदेसाईच्या वाड्यामध्ये 15 मावळ्यांना घेऊन शंभूराजे होते फक्त आणि त्यांच्यासोबत कवी कलेश होते. ऐका, औरंग्याच्या मुघल सैन्याने त्या ठिकाणी पकडलं. पण ऐका, संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये ज्यावेळेस लोखंडाच्या सळ्या गेल्या त्यांच्या अंगावरती मिठाचं गरम पाणी करून टाकलं. अंगाचे कातडे कहाळले, पूर्ण शरीराचे छोटे छोटे तुकडे केले. त्या राजांना काय वाटलं असेल, काय वेदना झाल्या असतील. अरे डोळ्यामध्ये साधा कचरा जाऊ द्या, कचरा त्रास होतो, डोळा चोळतो. संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये लोखंडाच्या सळ्या गेल्या, काय दुःख झालं असेल, काय वेदना झाल्या असतील. जगदम जीभ काढली तेव्हा काय वेदना झाल्या असतील, किती त्रास झाला असेल. पण सहन केला राजाने. कशा करता? बोला ना. मी सांगत होतो मी, ज्याला खरं दुःख आहे ना त्यांनी कोणाचा त्याग आठवायचा? संभाजी महाराजांचा. काय ताकद होती संभाजी महाराजांची. अरे सिंहाच्या जबड्यात घाले ती हात, मोजे ती दात, ती जात मराठ्याची. संभाजी महाराज. परत ऐकायचंय? ऐका. दुनिया पे राज किया जिसने, दुनिया पे राज किया जिसने, जिस्म उसकी फौलाद पे. दुनिया पे राज किया जिसने, जिस्म उसकी फौलाद थे. नहीं झुका किसी के सामने संभाजी, क्योंकि वो छत्रपति शिवाजी महाराज की औलाद. झुकला असता, वाकला असता तर सोन्याच्या सिंहासनावर बसून राज्य केलं असतं. पण धर्मासाठी, तुमच्या करता, माझ्या करता प्राणाचं बलिदान या महाराष्ट्राला दिलं. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. कसा होता राजा? शिवाजी राजा आठवा, संभाजी राजा आठवा. खरंच खूप महान कीर्ती आहे त्यांची, त्यांचे खूप उपकार आहेत या महाराष्ट्राच्या मातीवरती खूप. नाहीतर काय झालं असतं, काय झालं असतं, काय गत असते आपली, कोण ओळखलं असतं आपल्याला, काय झालं असतं. शिवाजी महाराज, संभाजी महाराज जन्माला आले नसते तर. चरित्र सांगायला पुष्कळ चरित्र आहे आपल्याला माहिती आहे, पण आता सांगायला वेळ सुद्धा नाही. आणि सांगत बसलो तर वेळ सुद्धा कमी पडेल. पण काय झालं असतं, शिवाजी महाराज जन्माला आले असते, संभाजी महाराज जन्माला असते, काय झालं असतं. ऐका. अरे काशी की कला जाती, काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसते. ऐका. काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती. अगर एक शिवाजी न होता तो सुन्नत सबकी होती, सुन्नत सबकी होती. सगळ्याची सुन्नत झाली असती, फक्त एक शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर, एक शिवाजी राजे जन्माला आले असते. आले म्हणून सगळं काही ठीक ठाक आणि पद्धतशीर आहे. म्हणून धन्य ते जिजाऊ, धन्य ते शिवराय, धन्य ते शंभूराजे. आपण शिवजयंती साजरी करतो, गणपती बाप्पांची मिरवणूक साजरी करतो. तुम्हाला झाला तर 2 मिनिटात सेवा समाप्त करतो. खरोखर या तरुण मित्र मंडळीचे आभार व्यक्त करावे एवढे कमी आहेत. एवढं गोड असं नियोजन या तरुण मित्र मंडळींनी आणि आपल्या समस्त ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. पण मी तुम्हाला परत जाता जाता तुमच्या भावाप्रमाणे, तुमच्या मुलाप्रमाणे सांगतो. ऐका. शिवजयंती असेल, गणेश उत्सव असेल, आपण ज्यावेळेस बाप्पांची मिरवणूक काढतो, साजरी करतो, पण ऐका, ही मिरवणूक आपण टाळ मृदंगाच्या गजरात काढली ना, अतिशय आनंद आहे. शिवाजीराजांची जयंती टाळ मृदंगाच्या गजरामध्ये काढली ना, आनंद आहे. बरं ठीक आहे, मुलांचा उत्साह असतो, डीजे लावा, काही प्रॉब्लेम नाही, काही अडचण नाही. लावला तरी काय अडचण नाही, नाचा, आनंद घेतला पाहिजे. पण ऐका, मी शिवजयंतीबद्दल थोडं बोलू का? शिवजयंती म्हणजे नेमकं काय हो? गणेशोत्सव म्हणजे नेमकं काय? आज आपण गणपती बाप्पांचा हा कार्यक्रम ठेवला. नेमकं याला काय, याची सरळ हे चरित्र, बाप्पांचं चरित्र, पुराण एका साईडला सगळं सोडून नेमकं काय? लोकमान्य टिळकांनी याची स्थापना केली, गणपती बाप्पांची, बरोबर ना? पण नेमकं काय
काय नेमकं आहे? गणपती बाप्पांचा आपण करतो, शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो, संभाजी महाराजांची जयंती साजरी करतो. हे काय? ऐका, शिवजयंती म्हणजे ऐका, शिवाजी महाराजांचा आदर्श घेणं ही म्हणजे खरी शिवजयंती. शिवाजी महाराजांचा आदर्श. आपण महाराजांचा आदर्श कुठला घेतो? घेत असतील काही मुले, पण सगळे घेतात का? काय घेतो आदर्श? तुम्ही सर महाराज काय आदर्श? ऐका, कशाला म्हणतात शिवजयंती? ऐका, छत्रपती शिवाजी राजांना सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं, आमच्या तरुण बांधवांना व्यसन नसावं. झाली शिवजयंती. छत्रपती शिवाजी राजांनी जगद्गुरु तुकोबरायांच्या हातून तुळशीची माळ घातली, आमच्या तरुण बांधवांनी तुळशीची माळ घालावी. झाली शिवजयंती. कल्याणच्या सुभेदाराच्या सुरेला छत्रपती शिवाजी राजांनी मातेचा दर्जा दिला, आम्ही सुद्धा परस्त्रीला मातेचा दर्जा दिला पाहिजे. झाली शिवजयंती. काय याच्यापेक्षा वेगळे? याच्यापेक्षा काही वेगळं आहे का? काहीच वेगळं नाही. शिवाजी राजांकडे 1000 गुण होते. 1000 नका, 999 गुण सोडून द्या, एक गुण महाराजांचा घ्या, तुमचं जीवन छत्रपती झाल्याशिवाय राहणार नाही. एक गुण महाराजांचा घ्या. महाराज कसे होते, कसे वागले, महाराजांचं चातुर्य कसं होतं, महाराजांची बुद्धी कशी होती. महाराजांनी रामायण वाचलं, भागवत वाचलं, गीता वाचलं, आपणही वाचत जावं. शहाजीराजे जिजाऊ साहेबावरती प्रेम होतं, त्यांची सेवा केली. तसं आपण आपल्या मायबापाची सेवा करावी, आपल्या मायबापावर आपण प्रेम करावं. काहीच करण्याची गरज नाही. झाली शिवजयंती. काही वेगळं आहे का? काहीच करण्याची गरज नाही. महाराजांचा एक एक आदर्श आपण सर्वांनी डोळ्यासमोर घ्यावा, हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे. असो गोड असं नियोजन, गोड अशी साऊंड सिस्टम, पेटीवाले भाऊ सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. बोलण्याच्या वेगातून एखादा शब्द जर अपष्ट गेला असेल, फार दुरून आलो, आळंदीवरून आलो, तर मला तुमचा मुलगा म्हणून माफ करा. ना तरी बालक बुगडा बोली, का वाकुडावी चुका पाऊली, ते चोज करुणी माऊली रे जेवी, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाते करीला भाविन प्रति. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जगद्गुरु